यशवंत मामा यानं काय काम काढलं आणि हॅलो हॅलो मेनका, अगं तुझ्या गावावरनं एक माणूस तुला भेटायला इथं आलाय आपल्या अंगणात. मला कोण आहे, त्याचं काय काम आहे, कशासाठी आलाय हे मला बी कळ. तू जर आलीस तर येतेस का इकडे अंगणात लवकर? बर काय ग, काय झालं? नाही काय नाही. बरं मी आले जरा पाय मोकळ करू ना. आता या यायला बाय आऊ लय लांब नाही जा, तिथं अंगणातच आहे. भय पर जास्त लांब जाऊ नकस. नाही, आले. मी काय म्हणतो पाहुणं, नाही म्हणजे तुम्ही गावावरनं थेट इकडं आलाय तर लग्नाच्या शुभेच्छा द्याला, ते बी एवढ्या रात्री. मला काही पटत नाही बघा. म्हणजे कसं आहे, तुमचं जे काय काम असतं का नाही तुम्ही मला सांगू शकता. एकाच टीममध्ये आपण. हा सांगा की. अहो साहेब सांगितलं ना, मेनका ताईला भेटायला आलोय बस. कोण पाहिजे? तू सांगितलं होतं ना परत भेटायला यायचं नाही मला म्हणून. भेटणार नव्हतोच. कसं आहे, गाडीतलं पेट्रोल संपलं का गाडी पंपावर येत, तसंच आपलंय. पैसे संपलेत माझे, वाईस नड होती. ए ए पंप थांब. कोण आहे ह्यो आणि तुझ्याकडनं का पैसे मागायला लागलाय? अहो मामा ह्यो तोच. तिकडे परवा नाशिकच्या रोडवर जे काही घडलं ना, उर्वशी मामींनी ज्याला पाठवलं तो ह्योच होता समजा करणारा. तू हे तर काय करतोय? वाटोळं करणार आहे माझ्या आयुष्याचं. काय नाही अगं, ह्यो इथं कशाला, तू इथं कशाला आलाय? हे मेनका देऊन टाक, ह्याला पैसे देऊन टाक. मामा मलाच द्यावं लागतील नाही का? बॉम्बाला आईस्क्रीम. हे पैसे घे आणि गप गुमान इथनं निघून जायचं, कळलं का? एवढं काय होणार आहे? हे 2 दिवसात संपतील. हे टाकी फुल करा की राव. टाकी जरा तू हळू बोल. करतो तुझी टाकी फुल करतो. हे उर्वशी नाही नाही, डोक्याला ताप दिलाय नुसता. अर्धवट कामं सगळे घे. हे सगळे पैसे घे आणि ऐक, या पुरीला, या वाड्यातल्या कुठल्या बी माणसाला तुझं थोबाड यानंतर दाखवायचं नाहीस, कळलं का? साहेब मी आधीच सांगितलं, माझं तोंड लय अपशकुनी आहे. मी तोंड उघडलं तर समोरचा गार होतोय. घाल टोपी घाल. निघ लवकर. कोण आहे ते? ह्यो ह्यो पद्या माझ्या गावाकडचंच आहे, मला भेटाय आला होता. होय, मी ताईच्या गावाकडचा. मला ताईच्या लग्नाची बातमी कळली, मग इकडे जवळच होतो, म्हणलं जाता जाता भेटून जाऊ. मेनका, माहेरच आहेत ना तुझ्या? मग जेवल्याशिवाय पाठवू नकोस. कशाला? नाही म्हणजे ते गावावरणार आहे ना, त्यो लय लांब आहे त्याचं गाव. आता तो इथं जेवायला बसला, वेळ जाईल, मग त्याला गावी जायला किती वेळ होईल? म्हणून आता जर मी याला टाळलं तर या बैला संशय येणार, त्यापेक्षा याला टाळायला नकोच. नाही नाही जाईल, जेवून जाईल तो. आता अक्षरात एवढा आग्रह करते तर तुला काय टाळता नाहीच येणार. जा 2 घास खाऊन लवकर जा. होय, आता ताई एवढा आग्रह करताय तर नाही कसं म्हणणार?
आता येऊ देवटा इथं आहेत तवर सुंदरच्या नजरेस नको यायला. अरे वा चला जा मग तुम्ही जेवून. वय जा जेवणच. तुला काय अकलीचा भाग आहे का नाही र? पैसे मिळाले होते तर निघायचं होतं ना. ताईचा आग्रह आहे जेव म्हणून तर मग जेवणारच ना मी. मेनका, अगं वाढतेस ना त्यांना, उशीर नको व्हायला उगाच. वय वय वय. पुण्यांदाचं गावच्या येशीव जरी दिसलास ना तर याद राख. मेनका, अक्का कोण आहे ग? आज काय वाड्यात कोणी झोपलंच नाही वाटतं. मी मेनका ताईच्या गावचा. ताईच्या लग्नाची बातमी कळली म्हणलो भेटून जाव. असं वय? अरे मग काय दारातूनच परत निघालास वय? चालणार नाही बर का, जेवून जायचं. तेच आम्ही बी त्याला तेच म्हणत होतो की बाबा जा जेवून, पण म्हणतोय लई काम आहेत, उभे उभे चालू होतो भेटायला. जायचंय त्याला. अगं असं काय करतीयस? म्हणून काय दारातून परत घालवणार आहेस? हे बघ, सूर्यवंशी घराण्याची रीत नाही बर काही. आणि कुठल्या बी परिस्थितीत होत असेल ना तरी लग्न होणार आहे तुझं. सून आहेस तू या घरची, कुठला बी संकोच बाळगू नगस. हा, मोकळेपणाने वावरत जा. ओ पाहुणं, तुम्ही चला, जेवल्या बिगर जायचं नाही. चला. अहो नाही तो जायचं म्हणतोय. अगं मेनका, तुझ्या गावावर ना आलाय म्हणजे माहेरावर ना आलाय ना तुझ्या? केवढा लांबून आलाय, असं उपाशीच घालवायचंय वय? अहो चला पाहुणं, जेवायला चला आत तुम्ही. आता काय आहे तुम्ही बी. बरं आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर खाईल 2 घास. हा पण पद्या लवकर आवर बरं, तुला गाडीत माल बी भरायचा ना, का बांधून देऊ तुला? हा अगं मेनका, इतकी कसली घाई आहे? हा, वाघ माग लागलाय का? अगं सुंदर औषध आणायला गेलाय ना, तो येईपर्यंत पाहुण्यांना राहू दे. म्हणजे कसं आहे, त्याची बी भेट होईल त्यांच्याशी. हा, तोवर जेवून घ्या तुम्ही. या सावकाशीने जेवायला. वय वय लगेच. सुंदर औषध घेऊन आला की लगेच आणा. हा सुंदर हा चला पाहुणं. हा, चल ग मेनका. बारके, ही पिशवी आहे की नाही, मेनकाला जाऊन त्याचं देतोच. मी नाही करणार तिची आम्हाला फुकटची. बारके अरब काय बारक्या, होणारी बायको असेल तुझी, तुला एवढी काळजी असेल ना तर तूच कर तिची कामं. माझ्या नजरेत ना तिला काडीची बी किंमत नाही. ठीक आहे तू शांत हो. हा, मी नेऊन देतो. सुंदर, हार बर झाला घावलास तू. हार कुठे गेला होतास तू? चल, चल. होय अरे मग काय झालंय काय? हा, अरे तुला काय सांगू सुंदर, ते उर्वशीचं डोकं ठाणाना उठलंय नुसतं. तिने नुसतं डोकं अख्खं घर डोक्यावर घेतलंय. तुला सांगतो ना, तू चल चल, तिचं औषध घ्यायला जायचं आपल्याला, गोळ्या घ्यायला जायचं. चल चल चल. अरे पण मामा असं अचानक काय झालंय? आपण एक काम करू, आपण डॉक्टरला बोलूया. हा? डॉक्टर कशाला? अरे म्हणजे मला माहिती आहे ना तिला काय झालंय. ही आजार पण आहे का नाही, ही डोकंदुखी ही कायमची आहे. म्हणजे कसं आहे, झोप झाली नाही, जेवण झालं नाही, आजीर्ण झालं, जागरण झालं की ही तुझं डोकं दुखतं. आणि एकदा डोकं दुखायला लागलं का नाही, ही कुणाचं ऐकत नाही. अरे माझं जीणं हराम करून टाकले. चल चल, आपण गोळ्या घेऊन येऊ. चल, एक काम कर, ही चावी घे. हा, आणि गाडी घेऊन तूच जा. अरे बाबा, मी नाही गाडी चालवत, तुला माहिती आहे ना. अरे पडलो नव्हतो का चालवताना गाडी, गुडघा दुखला होता, थंडी यायला का, कशी चालू गाडी मी? नाही हा आपल्याला काय जमायचं नाही, तू चालू. बरं ठीक आहे जाऊया. पण त्याआधी आहे की नाही, ही औषधाची पिशवी आहे ना, मी अंकाला देऊन येतो. आलोच. नको मी म्हणजे तू कशाला देतोयस? बारक्या बारक्या देऊन ये. हा, तू औषध देऊन ये. हा जा. अरे तू काय बघतोय, चला गाडी चालू कर ना. हा होय चल. अरे जा की तू बारक्या. हे बघ मामा,
त्याची काम आहे ना मी हे नंतर आल्या बोलू जा 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 बाबा जा. ए बाबा वळीव गाडी चल. ए, वळीव मार केक मार. पोटभर जेव बाबा हा. भाजी वाढू करा आणखी. नको हेच लय झालं. हा जेव सावकाश होऊ दे. काय रा मेनकाच्या गावात नेमका कुठं राहतोस तू? त्यांच्या घराच्या मागच्या गल्लीत. मागच्या वय आई, अहो आपल्या घरापासून जवळच राहतो तो. असं वय. बर सावकाश हा. काय रे बाबा गावात काही कळलं का लोकांना? हा म्हणजे काही चर्चा आहे का? नाही चर्चा वगैरे तसं काय नाही. अरे चर्चा म्हणजे मेनकाच्या लग्नाबद्दल काही कळलं का? होय. वय लोकांनी कळलं समत्या. मग काय कळलं नेमकं? आई अहो आता कोणाला काय कळायचंय? जेव दादाला पडदेशी त्याची कामं खोळंबलेत. आवर पटकन. होय हे पोळी घे ना बाळा. हा नग सावकाश होऊ दे. अगं मेनका तुझ्या काळजीपोटीच बोलते ना व समजा. तुझी काळजी मला लई महागात पडल. हे बकासूर बी आदाशासारखं जेवायला लागलाय. लवकर आवरायचं काही नावच घेईना. आत्या सुंदर ना औषध दिलेत. हा बर मेनका तेवढी औषध घे ग. अरे औषधाचं ठीक आहे पण सुंदर कुठं आहे? सुंदर औषध आणायला गेलाय. का समधी मिळाली नाही वय? नाही ही औषधं समधी आहेत. ते उर्वशी मामीनं बरं वाटत नव्हतं ना तर यशवंत मामा बरं गेलाय. असं वय. अरे बारक्या थांब की. ह्यो बघ ह्यो पाहुणा आहे मेनकाच्या गावातून आलाय. अरे सुंदरशी त्याची भेट घालून द्यायची होती म्हणून वाट बघत होती मी. एक काम कर ना त्याला फोन कर आणि लगोलग बोलवून घे. हा बघतो. हिच्या गावचा आहे म्हणा मी कशाला जाऊन कळू. राहू दे. बाबा काय वाढू तुला? नग अरे डाळ घे की थोडी. हा यशवंत मामा तिकडच अजून येळ काढा. घरला यायची घाई करू नका. तवर मी याला पळून लावते. बोला. हो पोटदुखीचं औषध द्या की. हा औषध आहे की. बघा पटकन वर होईल एकदम. नक्की ना? मग अहो ते घेऊ नका हे औषध. म्हणजे चांगलं आहे हे पण कसं आहे ती ऍसिडिटीची आग असते का नाही त्याशी इजत नाही. त्याला लाल रंगाचं घ्या. लाल रंगाचं. अहो पण ते म्हणतात की यांनी इलाज होतो. तर तुम्हाला काय त्रास आहे? ऐ तू ते घे आणि पैसे दे. चल तू रंकाळ्यात राहतोस का? यांचं काय? पोरगं बघितलं नाही कोल्हापुरात कधी. तुम्हाला काही पाहिजे का? काय नाही आणि काय काय चाललंय मालक? निवांत आहे की. लगा धंदा जोरदार चाललाय तुमचा. काय जोरदार. हाय का? अहो ह्या वक्ताला तुम्ही हे चालू ठेवलंय म्हणजे खोऱ्याना पैसा असेल. आवलाय वेळ नाही फक्त 10:30 वाजेपर्यंत चालू ठेवतोय. जोपर्यंत दवाखाना असतोय ना चालू तोपर्यंत ठेवावं लागतंय चालू आम्हाला. हा बर चांगलंय चांगलंय. काय पाहिजे होतं का तुम्हाला? हा काय पाहिजे होतं का तुम्हाला? हा ते डोकीदुखीची गोळी द्या एखादी. हा देतो. हा ठीक आहे. 0 मिनिटात
0 मिनिटात दुरुस्ती. नाही राव, खाकी गोळी आहे ही. हा? खाकी गोळी आहे, लाल पाहिजे लाल. अहो हीच असती. अहो नाही ते मला माहित आहे की आम्ही नेहमी लालच गोळी घेतो. आता मी तर हीच नाही, दुसरी नाही गड्या. नाही का तुमच्याकडे दुसऱ्या कंपनीची? येऊ का मग? या आता काय. मामा मिळालं ना औषध. चल. कसलं काय भंगार आहे दुकान ही आहे का नाही? ही असली दुकानं लाईनीत पेटवून टाकली पाहिजे. अरे एक औषध नाही ह्याच्याकडे. त्याला म्हटलं लाल गोळी दी, दुसऱ्याच गोळ्या देतोय. मी काय म्हणतो, हे तर काय गावलं नाही. ती कसं आहे, कंपनीचा स्टॉक कमी आहे, लिमिटेड आहे. मला काय वाटतं माहिती का, या पुढच्या चौकात अजून एक मेडिकल आहे, तिथं ही गोळी मिळेल. जाऊया का तिकडे? चल बस. आलंय मोठं म्हण सुंदरला सांगा आमच्या गावचं पाहुणं आलं. अरे तुमच्या गावचं पाहुणं आहेत, मग तुमच्या गावी ठेवा ना, आम्ही काय करू? नुसतं ताप झालाय डोक्याला, मी नाही करणार काम. याला खरंच झपटलं का काय? काय बाई कशाची लागली तंद्री, नि मांजराच्या लग्नात नाचती उंदरी. सुंदर आणि मेनकाच्या लग्नाचं पहिलं येताळ याच्याच मानगुटीवर बसलं. ही मामी इथं का फिरायला लागली? हिला तर बरं वाटत नव्हतं ना. मामी काय रे बारक्या, माझे उचके कसे पहिले लागायला लागलेत तुला? तुम्हाला बरं वाटतंय ना? मला बरं. आता यशवंत मामा आलत, ते सांगत होते तुमचं डोकं लय दुखतंय म्हणून सुंदरला घेऊन गेले ते औषध आणायला. म्हणून विचारलं, बरं वाटतंय ना? हो काय तर प्लॅन असणार यांचा नक्कीच. अरे वैर, हे बघ ना, लय उष्णता झालीये, पित्त बी पडणं झालंय. हे बघ धनजिराचं पाणीच पित आहे, पर काय बी उपयोग नाही बघ. आई ग, हे पित्त पडणं झालंय आणि डोसकं बी उतरणं झालंय बघ. काय करू समजत नाही र देवा. खरंच दुखतंय ना? अरे नुसतं दुखत नाहीये, फुटायची वेळ आलीये डोसकं. आई ग, काय करू काय बी समजत नाही बघ. समधे उपाय केले तर कशाचा बी उपयोग झाला नाही तेव्हा. आई ग, आई आता हे बी पडलं, आता काय करू मी? वाकवून पण झालं नाही बघ, माझं डोसक्यात कळा मारायला लागल्यात. मी पुसतो ते, हा तुम्ही आराम करा. पुसशील ना? हा जातो. आई ग, आई ग, आई ग. कपडा नाही पाहिजे. या घरची लक्ष्मी म्हणून हे स्त्रीधन माझ्याकडे होतं, पण आता मी यावर माझा हक्क नाही दाखवू शकत. त्या आईंना परत करणंच योग्य आहे. आई ग, कळलंय का तुला? हं? त्यामुळं हे सगळं जे डोकेदुखीचं नाटक आहे ना, असंच चालू ठेव. कसं आहे, काही झालं तरी सुंदर आणि त्या माणसाची गाठभेट नाही झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही कबड्डी खेळायलाच पाहिजे. कधी का मी इथं टाइमपास करतो, तू तिकडे सगळं सांभाळून घे. वयो और कसली भारी आयडिया केली तुम्ही. हा, मी बी इकडं ना बारक्याला गुंडाळून ठेवले. माझं बी डोसकं लय तर्राट चालतंय. आता बघाच तुम्ही कसं नाटक रंगवते ते. आणि बघ, हे काय अतिशान. हॅलो,
हळू हा सुंदर. आभार क्या बोल. अरे ते वहिनी काय 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 झालं अक्षराला काय झालं हा? अरे वहिनी इथं घरात पडल्यात. काय पडली म्हणजे अरे अशी कशी काय पडली. ए बारक्या अरे काय झालं ना नीट सांग मला. बारक्या अरे वेळ आहेस का कशाला बोलतोस ना टेन्शन नाही काही नाही झालंय मला. तू फोन ठेव मी घरला येतो फोन ठेव. हा हा ये थांब मी आलो. अरे अरे नाही गोळी आपल्याला ते भवानी मंडळ चौकात जावं लागते. चल. मामा त्या आधी आहे की नाही आपल्याला घरला जावं लागेल. का? अरे अक्षरा पडले बघ. मामा एक काम कर तू गाडी घे आणि भवानी मंडप चौकात जाणे औषधं घ्या. मी रिक्षा पकडून घरला जातो. हा अरे सुंदर. अरे सुंदर रिक्षा. अरे कुठं पडली ती? अरे अरे मामा काय बी माहित नाही जातो घरला बघून. अरे पण झालं कसं? अरे काय ऐक ना. अरे आपण दोघं जाऊ की एकत्र? नाही, तू ये. अरे तू नको जाऊस. ए अरे गुडघा दुखतोय माझा. गाडी कशी चालू मी? सुन. साहेब गुडघेदुखीची गोळी आहे देऊ का? माणूस गायब करायची गोळी आहे का? ठेव तुझ्याकडेच. सांगायला लागलाय मला. सुंदर अरे जाऊ नकोस घरी लागा. जाऊ नकोस घरी. हात सोड हात सोड. हे बघ चालता येतंय की नाही आता मला व्यवस्थित. काही झालेलं नाहीये मला. काही झालं नाही. एक पाऊल टाकता येत नाही नीट. चांगलाच मुका मार लागलाय. अरे नाही बाबा इतकं चालता येतं याचा अर्थ फार काही लागलेलं नाहीये. तुला लगेच त्यांना फोन करून सांगायची काय गरज होती? अशी कशी गरज नव्हती. आता बायकोला लागल्यावरती नवऱ्याला सांगितलंच पाहिजे ना.